पालकांसाठी महत्त्वाची बातमी। सीबीएसई शाळांमध्ये आता सीसीटीव्ही अनिवार्य। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीबीएसईने नव्या नियमांत बदल करत सर्व संलग्न शाळांमध्ये हाय रिझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक केलं आहे। या कॅमेऱ्यांमध्ये रिअल टाइम ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग असेल, मात्र शौचालये आणि वॉशरूम याला सूट देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेचा आदर ठेवत हा निर्णय घेण्यात आला आहे। इंडियामध्ये बुद्धिबळ विश्वचषक FIDE जाहीर केलं आहे की या वर्षीचा बुद्धिबळ विश्वचषक 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान भारतात होणार आहे। मेजबान शहराची घोषणा लवकरच करण्यात येईल असंही FIDE स्पष्ट केलं आहे। भारतातील बुद्धिबळ प्रेमींसाठी ही एक मोठी संधी आणि अभिमानाचं कारण आहे। अभिनेत्री प्रगल्भा कोळेकरचा कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव। मराठी अभिनेत्री प्रगल्भा कोळेकर हिने इंडस्ट्रीतील कास्टिंग काउच आणि मानसिक छळाचे अनुभव उघड करत धक्का दिला आहे। अंतरपाठ या मालिकेतून ओळख मिळवलेल्या प्रगल्भाने सांगितले की एका ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनाच्या निमित्ताने तिला बोलवण्यात आलं होतं, मात्र नंतर आयोजकाने फक्त तू आणि मी कुठेतरी जाऊया असं असभ्य संकेत दिलं। मात्र तिने ठाम नकार दिला आणि या गोष्टींचा तीव्र निषेध केला। फ्लाइट की डेंजर, भारतात विमान प्रवास बनतोय दुःस्वप्न। दिल्लीहून कोलकाताकडे जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI2403 ने टेक ऑफच्या क्षणातच तांत्रिक बिघाड ओळखल्यामुळे टेक ऑफ थांबवण्यात आला। कॉकपिट क्रूने मानक कार्यपद्धतीनुसार निर्णय घेतला असून फ्लाइट पुनर्निर्धारित करण्यात आली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सातत्याने होणाऱ्या विमान तांत्रिक त्रुटींमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। कर्नाटकामधील गुप्त समाधी 100 मृतदेह गाडल्याचा दावा। कर्नाटकमधील धर्मस्थळ परिसरात एका माजी स्वच्छतागृह कर्मचाऱ्याने 1998 ते 2014 दरम्यान तब्बल 100 मृतदेह गुप्तपणे गाडल्याचा धक्कादायक दावा केला आहे। त्याच्या म्हणण्यानुसार बहुतेक मृतदेह महिला आणि तरुणींचे होते। काही प्रकरणात बलात्कार, गळफास आणि अंमली द्रव्याने जळवलेले शव आढळल्याचंही त्याने सांगितलं। या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली असून आता SIT या प्रकरणाची चौकशी करत आहे। पोलिसांनी पुरावे जमा करायला सुरुवात केली असून तपास सुरू आहे। बांगलादेशमध्ये लढाऊ विमान कोसळलं, 16 मृत, 100हून अधिक जखमी। ढाका येथील उत्तरा भागात बांगलादेश एअरफोर्सचं प्रशिक्षण विमान F7 माइलस्टोन कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं। या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत। वैमानिकाचाही मृत्यू झाला आहे। बांगलादेश आर्मी आणि अग्निशमन दलाने तातडीने बचाव कार्य सुरू केले असून सरकारने या घटनेनंतर 1 दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे। मुंबईमध्ये आता श्वास मोकळा, प्रदूषणात 44% घट। मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, शहराच्या हवेतील प्रदूषणात तब्बल 44% घट झाली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार 2023च्या तुलनेत 2024 मध्ये PM10 आणि PM2.5 कणांच्या पातळीत मोठी घट झाली आहे। यामुळे मुंबईचा हवेचा आरोग्य दर्जा मध्यम ते सुरक्षित श्रेणीत आला असून सामान्य नागरिकांसाठी श्वास घेणं आता अधिक सुरक्षित झालं आहे। घाटकोपरमधील एका फ्लॅटमध्ये हनी ट्रॅपचा धक्कादायक पर्दाफाश। मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका फ्लॅटमध्ये हनी ट्रॅप रॅकेट चालवलं जात असल्याचा गंभीर आरोप एका महिलेने एका पोलीस अधिकाऱ्यावर केला आहे। तिच्या म्हणण्यानुसार संबंधित अधिकारी बांगलादेशी महिलांना फ्लॅटवर आणत दारू पाजतो आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असतो। सदर महिलेने सांगितलं की तिलाही छळ सहन करावा लागला असून तिच्या आणि तिच्या मुलीवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणात तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्याय मागितला आहे। 63 धोकादायक, 149 फेल। बस स्टँड स्वच्छतेत महाराष्ट्रामध्ये गडबड। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्वच्छता सर्वेक्षणात 568 बसस्थानकांपैकी 149 नापास झाले, तर केवळ 201 ते 70 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत। म्हणजे जवळपास 26% बस स्टँड स्वच्छतेच्या किमान निकषांवर खऱ्या उतरले नाहीत। हे प्राथमिक परिणाम असून अजून 3 टप्पे बाकी आहेत। पुढील टप्प्यांमुळे सुधारणा होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महामंडळाने विजेत्यांना 3 कोटींचं बक्षीस जाहीर केल्यामुळे आता स्वच्छतेचं माझीकरण वाढण्याची आशा आहे। फेक रेप पुणेमधील केस उलटली। पुणे कोंडव्यातील एका 22 वर्षीय डेटा सायंटिस्ट तरुणीने डिलिव्हरी एजंटने रेप केला असा दावा करत पोलिसांकडे खोटी तक्रार दाखल केली। मात्र तपासात समोर आलं की तिने एडिट केलेली सेल्फी आणि बनावट पुरावे तयार केले होते। यावरून आता तिच्यावर खोटी तक्रार व पुरावे तयार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। अशा खोट्या तक्रारीमुळे खऱ्या तक्रारीवरही प्रश्न उठवतात आणि न्याय मिळण्यास उशीर होतो।